शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात, 30 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे. काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज मागे घेतला. बारामतीच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाही हे तटकरेंचं अपयश. इतरांना कमी लेखल्यानं तटकरेंचा अहंकार नडला. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंची टीका. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम. भाजपच्या अक्षय कर्डिलेन विरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मुकाटे, वंचितकडून संतोष चोळके तर 4 अपक्ष उमेदवार रिंगणात. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस नोटीस बजावणार. समता पतसंस्थेतील खात्यांसंदर्भात चौकशी होणार. खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती. बोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गर्भवती महिलेवर अत्याचार प्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद. खरात तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल. मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद. चौकशी सुरू. कवडीमोल भावात कोट्यावधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. शपथविधीवेळी पार्थ पवारांकडून अजितदादांचं गुलाबी जॅकेट परिधान. सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंची ही उपस्थिती. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार. काँग्रेसवर केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चाताप होईल. हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा तर पार्थ पवार यांच्या वतीनं रोहित पवारांकडून दिलगिरी व्यक्त. नाशिकमधील नामांकित IT कंपनीत महिलांवरील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची SIT चौकशी होणार. आतापर्यंत 7 आरोपींना अटक. प्रकरण अतिशय गंभीर, सखोल तपास होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात आणि एरंडे हिंदू आहेत का म्हणून संघटना गप्प आहेत का? लव जिहादला धर्म नसतो, सर्वांना लागू करा. संजय राऊतांचा हल्लाबोल. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. मुंडे समर्थकांच्या घोषणा. बीडमधील गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमातील प्रकार. होमूरच्या सामुद्रधुनीतून 8वं जहाज भारतात. भारतीय तेलवाहू जहाज ग्रीन आशा मुंबईत. 15,000 टन LPG घेऊन जहाज मायदेशात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.